नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. तर मी विठ्ठल भोसले तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. एका स्टॉकची प्राइस ही महाग असते आणि एका स्टॉकची प्राइस ही स्वस्त असते. हे कसं ओळखायचं? लोक पीई, पीबी आणि आरओई पाहतात. हे पाहतात नेमकी म्हणजे काय पाहतात? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? तर हेच आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत आणि हे एक सिम्प्लिफाय करून मी तुम्हाला तुमच्यासमोर आणणार आहे की हे एक्झॅक्टली काय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला समजेल की प्राईस टू अर्निंग, पी, प्राईस टू बुक, रिटर्न ऑन इक्विटी हे रेशिओ काय आहेत आणि या रेशिओचा स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला किती महत्त्व आहे हे आज आपण या भागामध्ये समजून घेणार आहोत. लोक सुरुवातीला स्टॉक मार्केटमध्ये येतात आणि ते सुरुवातीला हे बिगिनर म्हणून ओळखले जातात आणि ते इन्व्हेस्टमेंट करत असतात. परंतु हे येत असताना स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट करत असताना हे कुणाच्या तरी सांगण्यावरून, त्यांच्या मित्राच्या टिप्सवरनं किंवा कुणीतरी त्यांना एक प्रोत्साहन दिलेलं असतं आणि त्यामुळे ते स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करतात आणि ते एखादा स्टॉक घेतात आणि मग हळूहळू त्यांची ती जर्नी सुरू होते. तर मार्केटची सायकोलॉजी काय आहे, त्यानंतर मार्केट हे कसं कार्य करतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेच आहेत. तर हा व्हिडिओ नसेल बघितला तुम्ही तर नक्की बघा. हो, तर आपण बघत होतो की स्टॉक मार्केटमध्ये जर्नी सुरू सुरू जर झाली असेल तर ते काही मित्राच्या टिप्सवरनं येतात. टेलिग्रॅम, फेसबुक, इंस्टाग्राम असे भरपूर ठिकाणावरनं ते नॉलेज घेऊन, यूट्यूब बरेच ठिकाणावरनं ते नॉलेज घेऊन येतात. परंतु काही ते रिकमेंडेशन्स असतात आणि मग ते इन्व्हेस्टमेंट करतात. पण त्याच्या मागचं जे गणित असतं, बेसिक फंडामेंटल असतात, ते काय असतात हे त्यांना क्लिअरच नसतं. सपोज एखादी कंपनी जर चांगली असेल, तर त्याचा स्टॉक हा महाग असू शकतो आणि स्वस्तही असू शकतो. हे दोन्हीही कंपॅरिझन आपण बघूया. एखादी चांगली कंपनी असेल, तर ती त्याचा स्टॉक महाग असू शकतो. कारण ₹500 एखादा जर स्टॉक असेल, तो चीप असू शकतो. म्हणजे कमी किमतीत असू शकतो आणि ₹50 स्टॉक असेल, तर तो आपल्याला महागही असू शकतो. कारण हा एक स्टेटमेंट आहे. तर ते कसं ते आपण बघूया. यालाच स्टॉक व्हॅल्युएशन म्हणतात. तर त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन्स आहेत, तेही आपण बघूया. तर स्टॉक व्हॅल्युएशन म्हणजे काय आधी हे आपण पहिले समजून घेऊया. स्टॉक व्हॅल्युएशन म्हणजे स्टॉकची प्राइस ही करंट प्राइस म्हणजे आत्ताची प्राइस ही योग्य आहे का, हे कसं समजावे. तर सिंपल एक्झाम्पल जर द्यायचं असेल, बाहेरचं उदाहरण आपण देऊया पहिलं म्हणजे तुम्हाला समजेल. एखादं घर तुम्ही विकत घ्यायला बघताय, तर मग तुम्ही ते विकत घेत असताना तर तुम्ही काय करतात पहिले, तर ते घर आपल्याला लोकेशन कुठे आहे, त्या घराची एरिया किती आहे, त्याची साईज काय आहे, मग त्याची किंमत तुम्ही बघता. म्हणजे काय बघितलं तुम्ही, 3 पार्ट तर त्याला बघितले. त्याचं लोकेशन, त्याची साईज, त्याचा एरिया आणि त्याची प्राईस. म्हणजे हे तुम्ही 3 त्याचा अभ्यास केला त्याचा. आणि तसंच स्टॉक मार्केटमध्ये पण आहे. तर स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला काय बघायचं, कंपनीची क्वालिटी बघायची असते. कंपनी काय बनवते, कंपनी काय सेल करते, कंपनी काय प्रोडक्शन करते, त्यानंतर कंपनीचं प्रॉफिट काय आहे, त्यानंतर कंपनीचं व्हॅल्युएशन काय आहे मार्केटमध्ये, हे बघायचं. आणि मग हे करत असताना कंपनीची क्वालिटी आपल्याला जाणवते आणि मग तो कंपनीचा स्टॉक महाग आहे की स्वस्त आहे हे आपल्याला जाणवतं. तर आपलं गोल काय असणार आहे याच्यामध्ये, की क्वालिटी स्टॉक शोधणं. एक्झाम्पलद्वारे आपण बघूया की कंपनीचे व्हॅल्युएशन काय आहे, कंपनीची स्टॉक प्राइस कशी कॅल्क्युलेट करतात, म्हणजे ते आपल्याला थोडंसं क्लॅरिटी मिळेल. तर इथे कंपनीची एक प्राइस आहे आणि ही EPS म्हणजे कंपनीचं अर्निंग पर शेअर किती आहे. EPS म्हणजे काय, EPS म्हणजे कंपनीचं अर्निंग पर शेअर काय आहे आणि त्याचं एक्सपेक्टेशन्स काय आहे. तर मार्केटमध्ये आपण काय करतो, पीई म्हणजे काय, प्राइस टू अर्निंग रेशिओचा एक्सपेक्टेशन म्हणजे तुम्ही काय एक्सपेक्ट करता, किती पर्सेंट त्याच्यामधून तुम्हाला अर्निंग एक्सपेक्टेड आहे. तर काही केसेसमध्ये हायर एक्सपेक्टेशन आपण एखाद्या कंपनीकडून ठेवतो, परंतु ते आपल्याला रिटर्न तसं भेटत नसतं. तर एक्झाम्पलद्वारे आपण क्लिअर करूया. सपोज आपल्याला जर कॅल्क्युलेशन करायचं असेल, तर अर्निंग पर शेअर, कंपनीचं अर्निंग पर शेअर काय आहे, तर ते सपोज अर्निंग पर शेअर आहे ₹100. तर कंपनीचे पीई रेशिओ म्हणजे एक्सपेक्टेशन आपण ठेवलेलं आहे की ते 40 आहे. तर आपण एक्सपेक्टेशन बऱ्याच वेळा हाय एक्सपेक्टेशन असतात कंपनीचे आणि बऱ्याच वेळा कंपनीचं पीई रेशिओ हा लोअरलाही असतो. पण नेमकी
हायरचा चांगला की लोअरचा चांगला हे आपल्याला याच्यातून लक्षात येईल मित्रांनो. आता आपण एक्सपेक्टेशन ठेवलंय 40, म्हणजे आपल्याला हायर एक्सपेक्टेशन आपण इथे जाणवतोय. आणि याची शेअरची प्राइस जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला इथे दिसतंय की 100 गुणिले जर 40 जर केलं आपण, तर याचं उत्तर येतं 4,000. म्हणजे प्राइस काय येते स्टॉकची 4,000 रुपये. वेर आता सपोज काही दिवस गेल्यानंतर आपल्याला एखादा क्वार्टर गेला किंवा एखादं वर्ष गेलं, तर एका वर्षामध्ये कमीत कमी आपल्याला 15% रिटर्न भेटलं असं समजूया. आणि जर हा मी जर इथं कॅल्क्युलेट केलं की 100 रुपयावर 15% जर प्रॉफिट जर आपल्याला भेटलं, तर त्या अर्निंग पर शेअर झालेलं आहे 115. आणि मग आपण सपोज धरलं की इकडे एक्सपेक्टेशन्स आपलं काय त्यामुळे 50% एक्सपेक्टेशन्स कमी झालेलं आहे. तर 50% एक्सपेक्टेशन जर आपण कमी धरलं, तर 50% एक्सपेक्टेशन आपण कमी धरलं तर 40% आपण पकडलं होतं, 40%चं 20% झालेलं असं इथे पकडूया इथे. तर मग इथे काय आलंय, इथं प्राइस ऑटोमॅटिकली डाऊन झाली. तर इथे 115 गुणिले 20 जर आपण इथे केलं, तर इथे आपल्याला दिसतंय इथे की 2300 रुपये इथे प्राइस आपल्याला झालेली दिसते इथे. 2300 रुपये प्राइस आहे. हे एक्झाम्पल करता दिलेलं आहे आपण. आणि व्हेअरएज आपल्याला इथे काय दिसतंय की अर्निंग पर शेअर अजूनही आपण बघितलं की आता आपण 100 रुपये त्याचं अर्निंग पर शेअर पहिलं होतं. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आपण 15% त्याच्यावर अर्निंग घेतलं. आणि जर थर्ड इयरला आपण 18% घेतलं, इथे मी तुम्हाला करून दाखवले 18%. तर 18% जर आपण याच्यावरती घेतलं, तर त्याची फिगर येते 135 रुपये. म्हणजे अर्निंग पर शेअर झालंय इथे 130.5.7. आणि आपण एक्सपेक्टेशन्स मग काय केलं, पी रेशिओ हा कमी झालेला दिसलाय. तर पी रेशिओ काय भरला आपण इथं 10 धरला एक्झाम्पल करता. तर इथे दिसतं आपल्याला की 1357, म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण, ईपीएस गुणिले पी इज इक्वल टू 1357. म्हणजे याचा एक्सपेक्टेशन किती झालं इथे, 1357 याची स्टॉकची प्राइस कमी झाली. म्हणजे ह्या एक्झाम्पलवरून आपल्याला असं दिसतंय की एक्सपेक्टेशन्स आपण तिथे जास्त दिसतंय, तिथं स्टॉकची प्राइस ही आपल्याला जास्त दिसते. आणि एक्सपेक्टेशन कमी झालेले आहे त्याची स्टॉकची प्राइस कमी झालेली आहे, पण अर्निंग पर शेअर मित्रांनो इथे जास्त झालेलं आहे, इथे दिसते आपल्याला. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की जसं जसं स्टॉकची प्राइस ही व्हॅल्युएशन कमी होते, एक्सपेक्टेशन्स कमी होतात, आणि आपल्याला इथे अर्निंग पर शेअर वाढतं, तर इथे आपली प्राइस, इथे आपल्याला प्रॉफिटही वाढतं. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी संलग्न आहेत. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे. दोन्हीही गोष्टी ह्या दोघांशी निगडीत आहेत. तर प्राइस टू अर्निंगचा रेशो जर बघायचा झाला, तर स्टॉक प्राइस भागिले अर्निंग पर शेअर हे ते कॅल्क्युलेशन तुम्हाला दिसतंय. तर समजा एक्झाम्पल जर दिलं इथं की एखाद्या स्टॉकची प्राइस ही 100 रुपये आहे आणि अर्निंग पर शेअर हे 10 रुपये आहे. म्हणजेच त्याचा पी रेशिओ झाला 10. याचा अर्थ कंपनी वर्षाला 10 रुपये कमवते आणि तुमच्या अर्निंगसाठी तुम्हाला ती 100 रुपये देत आहे. एखादा शेअर जर 10 रुपये तिथे प्रॉफिट आपण जर कमवत असेल आणि तुम्ही ते 100 रुपयाला विकत घेतायत, याचं असं अर्थ होतो. पी रेशिओ म्हणजे काय हे आपण परत एकदा समजून घेऊया या एक्झाम्पलद्वारे. इथे आपण बघितलं की पी रेशो म्हणजे काय की एक्सपेक्टेशन, प्राइस टू अर्निंग एक्सपेक्टेशन काय आहे आपला. तर आपल्याला इथे आपण पहिलं काढलं इथं की एपीएस काय, म्हणजे अर्निंग पर शेअर काय आहे 100. त्यानंतर प्राइस आहे 4,000 आणि पी आहे 40. तर यावरूनच जर आपल्याला जर पी जर काढायचा असेल, तर पी म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, पी इज इक्वल टू स्टॉक प्राइस डिवायडेड बाय ईपीएस. आता स्टॉक प्राइस म्हणजे शेअरची प्राइस भागिले अर्निंग पर शेअर. प्राइस टू अर्निंग रेशिओ बरोबर स्टॉक प्राइस भागिले अर्निंग पर शेअर. आता वरील एक्झाम्पलवरून आपण बघूया की 4,000 ही स्टॉक प्राइस आहे आणि 100 हा अर्निंग पर शेअर आहे. तर मग याचा जर आपण पी रेशिओ केला, 4,000 भागिले 100 केले, तर याची येत आहे 40. म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशिओ आला 40. तर अशा प्रकारे पीचं सिंपल फॉर्म्युला आहे स्टॉक प्राइस भागिले अर्निंग पर शेअर. बघायचं कुठे, तर आपल्याला जायचं आहे बघा screener.in नावाच्या वेबसाईटवरती. आणि इथे जर आपण गेल्यानंतर कंपनीचं इथे नाव टाकायचं आहे. सपोज इथं रिलायन्स नाव जर टाकलं आपण, रिलायन्स इंडस्ट्रीज, तर आपल्याला इथे दिसतंय की बघा इथं कंपनीचं इथे व्हॅल्युएशन दिसतं आपल्याला. कंपनीचं मार्केट कॅप किती आहे, स्टॉक पी किती आहे, 22.4 आहे, रिटर्न ऑन कॅपिटल किती आहे, डेप्ट किती आहे कंपनीचं, तर रिटर्न ऑन इक्विटी बघा आजच्या भागामध्ये आपण बघतोय की रिटर्न ऑन इक्विटी किती आहे 9.2%.
म्हणजे ह्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्ट केलं आपण तर आपल्याला 9.25% एवढं रिटर्न आपल्याला भेटतं. हे कंपनीचं डेप्ट, हे कंपनीचं सेल्स, आणि रिटर्न ऑन इक्विटी इथे 9.25. अर्निंग पर शेअर कंपनीचा आहे 59.7, आणि कंपनीचा पी रेशो आहे इथे 22.4. असे इथे प्रत्येक कंपनीची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे तुम्ही इथे बघू शकता. कुठल्याही कंपनीचं नाव तुम्ही टाका, काय HDFC बँक, बघा इथे बँक. आता बँकचं आपण बघितलं की बघा इथे स्टॉक पी आहे याचा 15.5, रिटर्न ऑन इक्विटी आहे 13.8. तर तुम्हाला यामध्ये अजून काही रेशिओ जर बघायचे असेल तर आपल्याला इथे क्लिक करायचे आहे. आणि इथे अजून तुम्हाला ऍड करायचे. तर इथे ऍड करताना आपल्याला अजून काय बघायचं, आपल्याला प्राइस टू बुक रेशिओ. प्राइस टू बुक व्हॅल्यू घेतली, इथे क्लिक करायचंय आणि सेव्ह म्हणायचे. बघा इथे आल्यानंतर इथे लगेच आपल्याला इथं प्राइस टू बुक रेशिओ आहे 2.03. अशा प्रकारे तुम्ही तुमचे रेशिओज हे बघू शकता आणि तुमचे इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये व्यवस्थितपणे करू शकता. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्या प्रकारचे स्टॉक्स आहेत हे तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये तुमची ॲनालिसिस करा. हाय पी म्हणजे काय, की हायर ग्रोथ एक्सपेक्टेशन्स आपण तिथे ठरवतो, आणि मार्केटला फ्युचरला त्याला कॉन्फिडन्स आहे असं दिसतं याच्यावरून. जसं हाय ग्रोथ आहे त्याची प्राईसही हाय होत चालते. आपण बघितलं की जसं 40चं आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं, जसं 40 पी जर दिला आणि EPS जर बघितला आपण, तर त्याची स्टॉकची प्राईस ही वाढत जाते. आणि लोअर पी म्हणजे की चीप व्हॅल्युएशन होतं, स्टॉकची प्राईसही कमी होते. आपल्या एक्झाम्पलमध्ये दिसतंय. हा एक गोड गैरसमज आहे की लो पी असेल तर खूप चांगला, तर तसं नाहीये. प्रत्येक वेळेसच असं नाही. लो पीने तुमचं स्टॉक प्राईसची मल्टिप्लिकेशन केलं तर हे काही वेळेस चांगलं येऊ शकतं, पण प्रत्येक वेळेस हा गणित चालत नाही. लोअर पी म्हणजे प्रत्येक वेळेस चांगलं असू शकत नाही, हे लक्षात घ्या. पी रेशो जर तुम्हाला समजला असेल मित्रांनो, तर मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा की पी. आता दुसरा PB रेशो म्हणजे प्राइस टू बुक रेशो. तर प्राइस टू बुक रेशो हा जनरली बँकिंग सेक्टरमध्ये जास्त, बँकिंग कंपनीजमध्ये खूप वेळा वापरलेला जातो. तर हा कंपनीच्या ॲसेटच्या तुलनेत तुमच्याकडे स्टॉक प्राइस किती आहे याला मोजला जातो याच्यामध्ये. प्राइस टू बुक व्हॅल्यू याचा अर्थ असा होतो की कंपनीच्या ॲसेटच्या तुलनेत स्टॉक किती प्राइसला आहे. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल द्यायचं जर राहिलं तर एखाद्या घराची व्हॅल्यू 50 लाख रुपये आहे आणि मार्केट व्हॅल्यू त्याची 1 करोड आहे. म्हणजेच त्याचे प्रीमियम प्राइसिंग होत आहे. म्हणजे PB रेशो त्याचा प्राइस टू बुक रेशो त्याचा लेस दॅन 1 आहे. समटाईम्स अंडर व्हॅल्यूड स्टॉक यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर हाय PB आणि लो PB असंही यामध्ये असतं. त्यामध्ये मार्केट फ्युचर ग्रोथ एक्सपेक्टेशन्स यामध्ये असतात, त्यामुळे याला हाय PB रेशो असं म्हणतात. शक्यतो PB रेशो बँकिंग सेक्टरमध्ये जास्त बघितलं जातं. आता वळूया आपल्या रिटर्न ऑन इक्विटी या भागाकडे. सिंपल मिनिंग जो आहे रिटर्न ऑन इक्विटीचा, तर कंपनीचे शेअर होल्डरचे पैसे हे किती इफिशियंटली वापरले जातात आणि त्याचं रिटर्न त्यांना कशा पद्धतीने मिळतं, हाच तो रेशो म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी. समजा 100 रुपये इन्व्हेस्ट केलेत, तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले किंवा मी 100 रुपये इन्व्हेस्ट केले, आणि कंपनीने 20 रुपयेचा प्रॉफिट त्याच्यावरती कमावला. एखाद्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केले, म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी 20% झाला. तर हा जवळपास आपण अशा कंपन्या शोधायला पाहिजे की 15%च्या पुढे ज्या रिटर्न देतात त्या कंपन्या खूप चांगल्या असतात. तर वर्षाला आपण 15% जर रिटर्न ऑन म्हटलं आहे, रिटर्न ऑन इक्विटी,
तर अशा कंपन्या शोधायच्या आहेत की त्या चांगल्या रिटर्न देतात आणि अशाच कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायच्या. तर 100 प्रॉफिटेबल कंपन्या जर आहेत त्यामधला हा एक क्रायटेरिया आहे. तर त्यांचा रिटर्न ऑन इक्विटी 15%च्या पुढे असायला पाहिजे. कंटिन्युअसली 3-4 वर्ष तरी असल्या तर ह्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे. हाय आर-ओ-ई ह्या कंपन्या जनरली बेटर कंपन्या असतात. एक रिअल लाईफ कंपॅरिझन बघूया आपण. एक कंपनी ए आहे आणि एक कंपनी बी आहे. तर कंपनी एचा पी रेशो आहे 80 आणि रिटर्न ऑन इक्विटी आहे 8%. कंपनी बी आहे तर तिचा पी रेशो आहे 20 आणि रिटर्न ऑन इक्विटी आहे 22%. या कंपॅरिझनमध्ये कोणती कंपनी तुम्हाला बेटर वाटते? कॉमेंटमध्ये मला कळवा. इव्हेंच्युअली रिझनेबल पी असणारी कंपनी आणि हाय आर-ओ-ई ही बेटर असू शकते. या सर्व गोष्टींमध्ये आपण काही कॉमन मिस्टेक्स करत असतो, तर त्या काय आहेत ते आपण बघूया, की फक्त पी बघणं हे एक मिस्टेक करत असतो. त्यानंतर लो पी म्हणजे गुड स्टॉक हा एक आपला कन्सेप्ट आहे. तर तो क्लिअरिटी करणं आपल्याला गरजेचं आहे. तर ही चूक करत असतो आपण. त्यानंतर डेप्थ काय आहे कंपनीचं ते इग्नोर करतो कंपनीचं. त्यानंतर ब्लाइंड इन्व्हेस्टिंग करत असतो. नुसते रेशिओज बघणं हे बरोबर नाही. कंपनीचे बिझनेस ग्रोथही आपण बघितली पाहिजे. यामध्ये काही स्मार्ट स्ट्रॅटेजीज आहेत काही बिगिनर्ससाठी. तर त्या काय आहेत त्या आपण बघूया, की इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर काही पॉइंट्स आहेत ते चेक करा, की कंपनीची पी रेशिओ काय आहे, पी-बी रेशिओ काय आहे, आर-ओ-ई काय आहे, सेल्स ग्रोथ काय आहे कंपनीची आणि डेप्थ आहे की नाही कंपनीवरती. तर सेल्स ही कंपनीची डे बाय डे ही वाढलेली पाहिजे. पी रेशिओ कंपनीचा काय आहे, तो तुम्ही चेक करा. ह्या सिक्वेन्समध्ये तुम्ही चेक करा. पहिला आहे पी रेशिओ, त्यानंतर पी-बी रेशिओ, त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी, नंतर सेल्स ग्रोथ आणि डेप्थ. ह्या 5 जर पॉईंट तुम्ही कंपनीचे बघितले आणि हे सगळे पॉईंटचं फिल्टर लावलं तर तुम्ही तर screener.in या नावाचं जे वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही फिल्टर लावलं आणि त्यामध्ये 100 प्रॉफिटेबल कंपनी जर तुम्ही शोधल्या आणि त्याच कंपन्या तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर ठेवल्या, तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर याचीच चेकलिस्ट तुम्ही बनवून तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही तुमच्या एखाद्या चेकलिस्ट बनवा आणि तुमच्या एक वॉच लिस्ट तयार करा ह्या स्टॉक्सची आणि त्यालाच मॉनिटर करा. की टेक अवेज बघूया शेवट, की यामध्ये कंपनीचं व्हॅल्युएशन समजून घ्या इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर ती. त्यानंतर हाय पी-ई अल्वेज बॅड नाही. हाय पी-ई हा खराब नसतो हे समजून घ्या आणि लो पी-ई पण हा खराब नसतो. याचं कंपॅरिझन तुम्ही समजून घ्या. दोघांचंही हे गणित आहे. हे गणित समजून घ्या. रिटर्न ऑन इक्विटी हे इम्पॉर्टंट आहे. नंबर्स प्लस बिझनेस हे दोन्हीही चेक करा. लाँग टर्म थिंकिंग हे तुमच्या विचारांमध्ये येऊ द्या. स्टॉक मार्केट हे डिफिकल्ट नाही, तर डिफिकल्ट काय आहे, की फायनान्स हे सोप्या आणि साध्या भाषेत सांगणारे लोक शोधणं. तुम्हाला याआधी कोणता रेशिओ कन्फ्युजिंग वाटायचा हे कॉमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, बघत राहा. धन्यवाद.